राज्य सरकारची संरक्षण दलांसह बैठक झाली आहे। गुप्तचर माहितीचा आदान प्रदान आणि तंत्रज्ञानाच्या वापरावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। संरक्षण दलांना सहकार्य आणि समन्वयाच्या गतिमान यंत्रणेवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षेवर संरक्षण दल आणि राज्य सरकारमध्ये विशेष चर्चा झाल्याचे कळत आहे। राज्य सरकारने संरक्षण दलांसह बैठक घेतली। गुप्तचर माहितीचा आदान प्रदान आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे कळत आहे। संरक्षण दलांना सहकार्य आणि समन्वयाच्या गतिमान यंत्रणेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे कळत आहे। राज्य सरकार अधिक समन्वयाने काम करेल असं देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीदरम्यान सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली आहे। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील उपस्थिती होती। भारतीय लष्करातर्फे लेफ्टनंट जनरल पवन चड्ढा, कर्नल संदीप सील, भारतीय नौदलातर्फे रियल ॲडमिरल अनिल जग्गी आणि नौदल कमांडर नितेश गर्ग यांची उपस्थिती होती। तर भारतीय वायुदलातर्फे एअर व्हाईस मार्शल रजत मोहन हे उपस्थित होते। रिझर्व्ह बँक, JNPT, BPT, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ATS, होमगार्ड यांचे प्रतिनिधी देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते। गुप्तचर माहितीचा आदान प्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली। संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। अभिषेक, एकूणच या अगोदर पाहायचं तर सुरक्षेसंदर्भात एक बैठक आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। ही दुसरी बैठक पाहायची म्हणावं लागणार आहे, जी आता संरक्षण दलासोबत ही बैठक आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आपल्याला होताना दिसत आहे। एकूणच राज्य सरकार हा अधिक समन्वयाने काम करण्यासाठी ही सगळी बैठक आपल्याला होताना दिसते आहे। वर्षा निवासस्थानी ही बैठक झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। सोबतच भारतीय लष्करातर्फे लेफ्टनंट जनरल पवन चड्ढा असतील किंवा कर्नल संदीप सील असतील, हे देखील या बैठकीला उपस्थित होते। सोबतच रिझर्व्ह बँक, JNPT, BPT, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, अशी काही जे प्रतिनिधी आहेत या स्टेकचे प्रतिनिधी आहेत, हे देखील उपस्थित होते। एकूणच संरक्षण दलाला राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीने समन्वय यंत्रणा उभारण्यासंदर्भात आपल्याला चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि मुंबईसारखं जे शहर आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे आर्थिक राजधानी असल्यामुळे असे हल्ले परतवून लावण्यासाठी अधिक समन्वयाने काम बरोबर आहे अभिषेक, मुंबई कायमच सॉफ्ट टार्गेट राहिलेलं शहर आहे आणि त्यामुळे या शहराच्या अनुषंगाने, शहराच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ही चर्चा अत्यंत महत्त्वाची। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।